स्कॅम. भांडणं वगैरे खायचे आम्हाला दर्शित. आता काय फ्री टाईम आहे थोडा वेळ, अर्धा एक तास, तर काय करावं तर म्हणलं स्कॅम वगैरे करावं. तर मित्रांनो उचल काय केलंय मी, काय केलं म्हणजे शहाणा गोर का तू शांत लागताय. नमस्कार मित्रांनो, मराठी ब्लॉगरच्या आजच्या 305 दिवसाला म्हणजे आज आपला 23वा दिवस आहे. आणि तुम्हाला मी आज मोबाईल हातात धरला नाही आहे. आज माझा मोबाईल डायरेक्ट स्टँडला ट्रायपॉडला मोबाईल तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता ट्रायपॉडला मोबाईल माझा, हा ट्रायपॉड. तर मित्रांनो ट्रायपॉड मोबाईल लावलाय ना, असं म्हणजे दर्शिक असं मोकळं वाटतं हात दर्शिक. मित्रांनो ट्रायपॉडला मोबाईल लावलाय, पण जेवढा आपण हातात धरतो ना मोबाईल तेवढा ट्रायपॉडला स्टेबल राहत नाही मोबाईल. कारण कसं आहे माहिती आहे का, हा स्टेबल कसा राहतो, समजा आपलं फक्त एका जागेवर ट्रायपॉड उभा करायचा आहे आणि आपल्या कुठेतरी म्हणजे बसून शूट करायचा आहे, त्यावेळेस मोबाईल आपला स्टेबल राहतो. आता कसं आहे माहिती आहे का, असं हलवतोय त्यापेक्षा आपण हातात धरला असा आपण डायरेक्ट असं करतो, आपण असं करता येतो. पण ह्या आता हे असं आहे ना, हे असं धरलं का मोबाईल असं हलवतो. आता एवढं नाही ना, गिम्बलला स्टेबिलिटी असती, ट्रायपॉडला एवढी स्टेबिलिटी नसती. याला उभा आपली नॉर्मल स्टेबिलिटी आहे, तरी आपला मोबाईल राहिलाय कामापुरता राहिलाय उभा. पण आता कसं आहे, जेवढी स्टेबिलिटी आपण हाताला जास्त म्हणजे मोबाईलची मुवमेंट होते अशी गोल असं पुढं करता येतो, असं करता येतो. हे नाही तसं डायरेक्ट असं म्हणजे हे साईडचं जो बॅकग्राऊंड आहे वळायच्या टायमाला तो सगळा येतो. तसं आपलं हाताने डायरेक्ट असं करता येतं, डायरेक्ट असं तसं यांनी करता येत नाही. कारण याचं कसं माहिती का, सगळी बॉडी अशी भिंगावं लागते, त्याच्यामुळे आपला हात पण हलवतो, हात हलला की कॅमेरा हलवतो. त्याच्यामुळे मी जास्त करून आता आपलं घरीच आपल्या म्हणजे आणखी चॅनल खोलायचं नाही आपल्याला, तर त्या चॅनलसाठी हा आपला ट्रायपॉड काम येणार आहे. आणि मी जे मोबाईलला म्हणजे जे ब्लॉगिंग करणार ना, ती ब्लॉगिंग मी हातानेच करणार आहे. त्याला ट्रायपॉड यूज करणार नाही, गिम्बल नाही, काही नाही. केलं तर गिम्बल करीन कधीमध्ये जर घेतलं गिम्बल तर, पण मी ट्रायपॉड यूजच करणार नाही. कारण ट्रायपॉडचं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे जास्त हलवतो मोबाईलची मुवमेंट जास्त करतात नाही, पुढं मागं अशी. त्याच्यामुळे ना मी हातानेच करणार आहे ब्लॉगिंग, की जेणेकरून आपलं म्हणजे व्हिडिओची पण स्टॅबिलिटी चांगली यावा आणि म्हणजे असं जास्त व्हिडिओ स्टेबल व्हावा याच्यामुळे आपण करायचं आहे. तर चला आता घेऊ सगळं आवरून. तर आता वाजले 10. तर मित्रांनो आजचा विषय कसा आहे, आज रविवार, आजचा काही जास्त मला म्हणजे काम सुचनायच काही. आज शक्यतो बरोबर म्हणजे नुसता घरचा ब्लॉग राहील, नाही तर बाहेर पण जाईन मी शक्यतो. राहुल पण आज बाहेर गेलेलं आहे, तर आज मी पण शक्यतो घरी असेल, पण मी जाईन थोडं बाहेर जाईन. तर चला मित्रांनो आता इथं आवरलेलं आहे थोडं. आता वाजले 10, तर घेतो आता जेवण वगैरे करून घेतो, बसतो आपल्या सिंहासनावर. तर आजचा मला इथं काय काम करायचं मी तुम्हाला सगळं दाखवतो. आजचं इथं सगळं काम मी आवरून घेतो. कसं आहे, आज किंवा उद्या मम्मी पण यायची, तर लवकर आवरून घेतलं का आपलं तेवढं सोपं होईल काम. त्याच्याकडे मम्मी खवळ त्यापेक्षा आपण घेऊ सगळं आवरून आपलं. कसं आहे, आपण आपलं काम अपडेट ठेवलं का मग काही अडचण नाही येत. आता इथं हे अपेक्षेला पण हे करायचं, इथं आपले मटेरियल पडलेलं आहे, हे मला हे काढायचं आहे. आता इथं बदलायचं आपलं फोटो जसं फ्रेम वगैरे लावायचे. तर मी घरच्या घरी एक फ्रेम बनवतो आणि इकडे पण आपल्याकडे लावायची लाईटिंग वगैरे, हे कॅलेंडरवर सगळं काढायचं आहे. ही लाईटिंग पण काढायची आज, लाईटिंग अशी इकडे लावायची लाईटिंग खाली, किंवा इथे टेबल लावायचं आहे मला. इथं टेबल लावला का मग कसं होईल, तर टेबलच्या साईडने लाईटिंग येईल आपली, बरोबर का. तर टेबलच्या साईडने आपली लाईटिंग येईल, जेणेकरून नाही का आपलं म्हणजे इथं छोटे व्हिडिओ वगैरे शूट करता येतील. असं कसं समजा इथं टेबल नसतं, इथं टेबल आला का म्हणजे आपल्याकडे आणखी ट्रायपॉड घ्यायचा आणि ट्रायपॉड इथे येईल आणि आपला टेबल इथे येईल. ह्याचे इथं पण एक टेबल आहे, पण इथं मी सगळं त्याचा अभ्यास वगैरे ठेवतो सगळे. इथं पण एक टेबल आहे, पण काही नाही आपल्याला आता एक आणायचं एक टेबल शिल्लक म्हणून. कसं टेबल पाहिजे आपल्याला एक सेटअप. मी ते टेबल इथं जे मटेरियल आहे सगळं, ते मटेरियल तिथं टेबलवर मांडायचं. हे याच्यातलं सगळं मटेरियल तिथं मांडायचं, बक्षीस वगैरे सगळं तिथं मांडलं का मग इथं आपलं काहीच राहणार नाही. इथं फक्त काय राहणार मग आपलं मग छोट्या गोष्टी सगळ्याच्या म्हणजे एक छोटंसं हे करणार आहे मी. हे आपण मग संध्याकाळी म्हणजे ट्रायपॉड वगैरे मानता येईल. असा हे ट्रायपॉड असं हे होतो ना, ट्रायपॉड वगैरे मानता येईल. आणि इथं आपल्याला एक लाईटिंग लावायची अशी स्प्रिट लाईट लावायची आहे आणि ही लाईटिंग पण काढायची. तर चला मित्रांनो आता घेतो जेवण वगैरे करून आणि बसलो की आपण आपल्या सिंहासनावर. तर आजचं मी तुम्हाला सगळं माझं तिथं सेटअप वगैरे सगळं काढायचं ते दाखवतो. तर चला भेटू थोड्या वेळात. तर मित्रांनो माझं आवडलं सगळं काम, आता मी बसलोय लिहायला. आता वाजले 11. तर मित्रांनो आधी लिहून घेऊ सगळं अभ्यास करून घेऊ. तर 12-1-2 वाजता, तर नंतर आपलं हे त्याला आठवायला सुरू करू. कारण कसं आहे, आधी लिहिलं का त्या आठवायला आपण थोडं उशीर राहिला तर काही अडचण नाही. तर चला एवढं लिहून घेतो आधी, तर नंतर भेटू डायरेक्ट आवरायला. तर मित्रांनो फायनली वाजलेले आहेत 1:30.
तर मित्रांनो आपलं लिहून वगैरे सगळं झालेलं आहे. आता मला एक स्कॅम करायचा असतो मी, छोटासा स्कॅम. भांडणं वगैरे खायचे तर आम्हाला जरशी. आता काय फ्री टाईम आहे थोडा वेळ, अर्धा एक तास, तर काय करावं तर म्हणलं स्कॅम वगैरे करावं. तर मित्रांनो आपला स्कॅम असा करायचा आहे की सुमीला भांडणं खेळायचे आहेत, सुमीला मारायचं आहे. तर मी सुमीला बोलतो बरं का, सुमीला बोलतो थांबा. काय सुमित सुमीला माहिती मी कॅमेरा लावलाय. काय चाललंय काय नाही निवांत का काय ना तिच्या आईला सगळं काय बोला ना. उचल तुम्ही काय केलंय? मी काय केलं म्हणजे हा शाळा गोर का तू हा गच्चर कस का धरतो? ओय ओय मला नकली ओय माझं नकली ओय ओय आता बाय रे बाबा सोडे वो इसको पक के आप तो गए है काय रे अरे बाबा कशी म्हणू ना नहीं नहीं हा शांत राहा काय तर मित्रांनो आता तिसरा बारच्या वाजले 5:15. मी आत्ताच लेट आता उठलो. मला आता आपल्या बाहेरचं झाडून वगैरे घ्यायचं आहे. तर आता मला यायचे बाहेरचं झाडून वगैरे तिसरा बार झालेली आहे. फिल्टर पण लावलेलं आहे. शेंडी तर राडा गेला, भरपूर राडा गेलेला आहे. आणि आता सगळं काम आवरतं. आणि आज मला सुमितला जायचं आहे रानात. आता मेन मावशी म्हणजे दुपारच्याला मेन सुमित येते घातला हे सगळं बिटचं हाडलेलं आहे इथलं, ते नीट करावं लागेल. झाडून घ्यायचं, देवाला वाट लावायची किती घ्यायचं रानात. रानाचा पण टाईम झालेला आहे, चांगला फिरवत नाही. थोडा व्हिडिओ शूट वगैरे करू तिसरा बारचा. तर तो गोल्या तर गोल्या पण तिथं बसलेला आहे. तर चला आपण सगळं आपलं काम आवरून आणि जाऊ रानात. तर चला भेटू रानात. तर मित्रांनो विषय हा झाला आहे. आता वाजले 6 आणि आपल्याला जसं जायचं ना रानात तोच इथं नाही. मी सुमित तिथं नाही आहे. सुमित गेलाय बाहेर कोणतरी हळदीला. तर असा म्हणजे सगळं घोळ झाला आहे आता. तर जायला का रानात जमायचं ना. आता वाजले 6 म्हणजे तो टाईम 5-5:30 वाजायच्या दरम्यान होता तो टाईम. आता मग तसं पण आपलं सगळं काम आवरलेलं आहे. देवाला वात वगैरे लावली, मागं शेणचं आवरलेलं आहे सगळं. तर जाऊन द्या. आज नाही तर उद्या जाऊ. उद्या पण मला हाफ डेची कॉलेजला मला सोमवार मंगळवार मंगळवार नाही बुधवार नाही सोमवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे 4 दिवस मला हाफ डे. तरी हाफ डेमध्ये आम्ही कधीच होतं. आता आपल्याला करायचं आहे व्हिडिओ शूट. तर आपल्याला करायचं आहे व्हिडिओ शूट करायचं आहे. तर चला मित्रांनो तुझा आता व्हिडिओ शूट करून. तर चला मित्रांनो फायनली संध्याकाळचे वाजले 9:30 आणि मला करायचं आहे पोहे खायला. आज मला हाताने स्वयंपाक करायला लागेल. आणि आज स्वयंपाक हाताने करण्याचे कारण फक्त एवढंच आहे. पप्पा गेलेले आहेत बाहेर, पप्पाच्या मित्राचा कार्यक्रम आहे. पप्पा गेलेले आहेत बाहेर. तर मित्रांनो फायनली मी फोटो म्हणजे हे केलेलं आहे आपलं. आत्ता ट्रायपॉड ठेवून दिला. ट्रायपॉडची लाईट चार्जिंगला आहे. आत्ताच आपला चॅनल मार्केटिंग आणि सबस्क्राईब काउंटिंगचा व्हिडिओ निघाला आहे. तर मित्रांनो आता तुम्ही पोहे वगैरे खातो बस आपल्याला सिंहासनावर आणि ब्लॉक इन करू. तर मित्रांनो चला भेटू जेवण झालं. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 11:15 आणि माझा व्हिडिओ इन करायचा राहिला. मी झोपलो आत्ता माझ्या ध्यानात आलं. ज्यावेळेस मला व्हिडिओ एडिट करायचं त्यावेळेस माझ्या ध्यानात आलं. तर मित्रांनो आता दिसणार नाही तुम्हाला. आज वाजले 11:15 आणि व्हिडिओ इन करायचा राहिलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथंच इन करतो. तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. जर आपल्या चॅनल नवीन जर असाल आपल्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर करा. आणि आपली व्हिडिओ जी वाईवी ती अशी स्ट्रॉंग ठेवा. तर भेटू येऊन त्याच्या ब्लॉगमध्ये बाबा आणखी माऊल बघूयात. तर भेटू येऊन त्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो बाय बाय.